हे बघा, ही परिस्थिती कोण कुणावर आरोप करतं ही नाहीये. ही परिस्थिती कोण कुणाचा कार्यकर्ता होता याच्यावर बोलण्याची नाहीये. ही परिस्थिती ओढावली गेली आणि याच्यात सत्यता आहे असं जरांगे पाटलांच्या समोर मग जर काही सत्यता नाही तर या दोघांना अटक का केली पोलीस यंत्रणेनं? त्याच्यात काही ना काही या दोघांकडून मी काय म्हणतो, की जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगार असतो. कोण कुणाच्या जवळचा, कोण कुणाच्या लांबचा हा विषय नाहीये. त्याच्यामुळे या दोघांनी काय गुन्हा केला म्हणून त्यांना अटक केली? काहीतरी गुन्हा त्यांनी केलाच असेल. पोलीस यंत्रणा आणि सरकार कुणाचं आहे? सरकारच्या यंत्रणेनं जर यांना अटक केली तर याचा अर्थ काय होतो? ते काहीतरी गुन्हेगार आहेत. आणि ते गुन्हेगार काय आहेत आणि या कटाच्या मागे कोण आहे? तर आदरणीय मनोजदादांनी सांगितलं, की जे कोणी व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा चौकशी त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं, की नार्को टेस्ट करा वगैरे, मॅपिंग करा, या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. मी म्हणतो होऊन जाऊ देत नाही एकदा, करूनच टाका. काय फरक पडणार आहे? त्यांची तशी मागणी, ते म्हणले स्वतः वकील लावतो मी, करून घेतो. तर त्यांनी वकील लावा, कोर्टाची परवानगी घ्यावी त्यांच्या पक्षाने. आणि समजा विषय राजकारणावर आला, कुणीतरी बोलताना आपल्याकडनंच बोलला जातोय, की राजकारणाचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी हा प्रकार आहे. तर मला असं वाटतं, की मनोजदादा जरांगे पाटील कुठल्या निवडणुकीच्या भानगडीत आता पडलेले नाहीत. ते लोकसभेच्या निवडणुकीत पण नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस थोडं कधी म्हणत होते, की आमच्या पक्षाला लढायची, म्हणजे त्यांच्या संघटनेला निवडणूक लढवायची का, ते सुद्धा त्यांनी निर्णय कधी माघार घेतला नाही, लढली. आणि त्यांनी सांगितलेलं बऱ्याच वेळेस, की मला राजकीय जीवनामध्ये, ही राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या जीवनात यायचं नाहीये. त्याच्यामुळे आता त्यांची कुठला संघटना किंवा त्यांचे जे समाजाचं कार्य करण्याचा त्यांचा उद्देश आहे, राजकारणामध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचं काम कोणी करत असेल तर एक राजकीय पक्ष किंवा एक दुसऱ्याच्या संघटना करू शकतात. ही मला वाटत नाही की सामाजिक संघटना आहे, समाजाचं काम करणार ही नेतृत्व आहे. याच्यामुळे राजकीय नेरेटिव्ह करायचा काही संबंध येत नाही असं माझं मत आहे. पण याला राजकारणाचा रंग कुणाला द्यायचा ते मला माहित नाही. पण याचा अर्थ की या गोष्टी जी घटना घडली, या घटनेचा मी निषेध केलेलाच आहे. आणि या घटनेची चौकशीची मागणी मी पहिल्यांदा केली ज्याचे मला घटना समोर आली तसे. आणि माझं थोडक्यात माझं म्हणणं एकच आहे, की ज्याने समजा ही घटना केली का नाही, आता हे भागवतराव आमचे काय म्हणतात, कर नाही त्याला डर नाही. आमचं तेच म्हणणं आहे ना, कर नाही त्याला डर नाहीच आहे. आम्ही कुठं म्हणतो ते सिद्ध होईलच ना. पण जे काही प्रथमदर्शी समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे काही एव्हिडन्स आले त्याच्यावर त्यांनी ते बोललेले आहेत. तर त्याच्यावर तपासामध्ये येईल ना, पोलिसांच्या तपासाला तुम्ही सामोरं जाणार आहात. तपास करण्याची मागणी सर्व समाज ही करतय आणि त्या अनुषंगाने तपासही होईल ना. आणि तपास झाला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निष्पक्षपाती तपास केला पाहिजे असं म्हणणारा कार्यकर्ता आहे.